अगं मी समजवलं असतं ना नचिकेतला, त्याची मनधरणी केली असती, त्याच्या पाया पडले असते आणि आज त्याला परत घरी घेऊन गेले असते का? तुम्ही आलात आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. अगं तू आई आहेस ना, तुला काय गरज आहे कोणाच्या पाया पडण्याची, कोणाची मनधरणी करण्याची? आणि आई तू का आली सगळी इथे? आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. चला हॅलो विराज, आहेस मी नालायक मुलगा. तू चांगला जावई होऊन दाखव ना. घे आई बाबांची जबाबदारी. घेईनच. तशीच वेळ आली तर त्यांचा मुलगा बनून त्यांची जबाबदारी सुद्धा घेईन. अहो ऐका ना, आपलं लग्न झालं आणि आपण नवरा बायकोच्या नात्यात बांधले गेलो, ते स्वाभाविकच होतं. पण तुम्ही माझ्या आई वडिलांचा मुलगा व्हाल असं मला खरंच कधीच वाटलं नव्हतं. नवरा बायकोच्या नात्यात कुठला हिशोब नसतो, मान्य आहे मला. ह्या नात्यात कुठली परतफेडही करायची नसते, हेही मान्य आहे. पण काही गोष्टींची परतफेड करावीशी वाटली पाहिजे ना आपल्या पार्टनरला. म्हणजे अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम, पुन्हा स्वप्न बघितलं मी. अहो, काय कुठे हरवलं तुम्ही? नाही काही काही वेगळं नाही, ते डब्यांचा विचार करत होते. उद्या डब्यात काय द्यायचं त्याचा विचार करत होते. पण मग असा विचार करत होता? हो काही नाही, जाऊ द्या ना. चला 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 जाऊया आपण. काय झालं? काय असतं? नाही काही नाही. अहो, श्रीराम जय राम, 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 श्रीराम जय राम.
तुझ्या बायकोने मला चॅलेंज केलं होतं ना. काय आलं? लायकी कळली माझी. अर्पिता, बिझनेस करणं इतकं सोपं नसतं ग. उद्या तुमच्यावर का कोणी उठेल आणि म्हणेल बिझनेस करायचा, असं होत नसतं. सप्लायर नाही मिळाला ना, खूप वणवण करावी लागली ना सप्लायर साठी. मिळणार पण नाही, कारण माझ्या विरोधात जाण्याची कोणी हिंमत सुद्धा करणार नाही. एक मिनिट. अजून एक गुड न्यूज देऊ तुला. उद्यापासून समर्पिता किचनचं गॅस कनेक्शन तोडून टाकणार मी. म्हणजे सगळं कसं शांत. हे आहे तुम्ही पाहिलेल्या स्वप्नाचं दुःखद फ्युचर. वाईट वाटतंय? मला मजा येते. बघ, ही आहे समर्पिता किचनची अंत्ययात्रा. अर्पिता, अंत्यसंस्कार करायचे. कधी ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली असशील हो? इंग्रजी शाळेत पण शिकवतात ना. तिथला तो ससा होता ना,
बिचारा ससा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये वाहवत गेला. लढाई संपण्याआधी जिंकण्याची दवंडी पिटवतो ना तो सुशिक्षित मूर्ख असतो आणि तो तू आहेस. ही लढाई अजून संपली नाहीये कारण आम्ही जिंकलो नाही. फिनिक्स पक्षी माहिती असेल तुला. राखेतून पुन्हा जन्म घेणारा, त्या पक्षाची आठवण करून दिलीस तू. 2 दिवस, 2 दिवसात त्या फिनिक्स प्रमाणे राखेतून पुन्हा जन्म घेऊ आम्ही. आणि मग तुला एका अंत्ययात्रेला आवर्जून यावं लागेल. तुझ्या वाईट कर्मांची अंत्ययात्रा. एक मिनिट. हे दोघं तुटत का नाहीच? तुटत का नाही दोघं? तुम्ही ठीक आहात ना? माणसं अशी कशी वागू शकतो तो? हा सकाळी आपल्या किचन बाहेर कोणीतरी तो बोर्ड लावला आणि आता ही अंतयात. विरासमोर मी ठामपणे उभी राहिले खरं, पण ज्या क्षणी ते सगळं पाहिलं होतं ना माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. असं वाटलं हे असं काहीतरी बघण्याआधी माझे डोळे कायमचे बंद काय. मॅडम अहो काय बोलताय तुम्ही? हे बघा, चुकूनही असा विचार मनामध्ये आणू नका. हे राजसी आणि विराज हे असं वागून येत ना आपली हिंमत, आपला आत्मविश्वास तोडायचा प्रयत्न करत राहणार. माझी खात्री ना सकाळचा तो बोर्ड राजसीनेच लावलाय. करू दे त्यांना जे काही करायचं ते. आपण आपलं काम करत राहायचं. हा, चला दर्शन घेऊया. ते मंदिरामध्ये आज एवढी सजावट, एवढी गर्दी काय? अहो आज दीपामावस्या आहे ना, म्हणून देवळात दीपोत्सव असेल. चांगल्या दिवशी आलोय आपण. चला दर्शन घेऊया.
तमसो मा ज्योतिर्गमय, अर्थात अंधाराकडून प्रकाशाकडे, हा विचार साजरा करण्याचा आजचा दिवस आहे. ताई, तुम्ही आमच्याकडून दिवे घेतान का? शाळेत जातोस? हा. द्या. हा, टोपली द्या. घेतले हा दिवे. किती झाले? 100 रुपये. नाही तर मॅडम. चला दिवा लावूया. खूप गरज आहे आता आपल्याला. सगळीकडेच अंधार माजलाय. प्रकाशाचा एक किरण हवाय आपल्याला. आई आई अगं सांग ना, काय झालं तिकडे? तू तू एक शब्द सुद्धा बोलत नाहीयेस. काय झालंय तिथे? आई सांग ना, काय झालंय? आई अगं मी तुला आई अगं कविता, काय झालं? नचिकेत भेटला का तुला? हो, भेटला नचिकेत. मी सगळं व्यवस्थित केलं असतं. तुमची मुलगी तिथे तडमडली आणि सगळं. माझ्या कुटुंबापासून लांब राहायचं. तुम्ही सगळे आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते वा. आहेस मी नालायक मुलगा. तू चांगला जावई होऊन दाखव ना. ही आई बाबांची जबाबदारी. घेईनच. तशीच वेळ आली तर त्यांचा मुलगा बनून त्यांची जबाबदारी सुद्धा घेईन. कविता, अगं खरं तर तू अर्पित आणि समीर आपला जावई त्याचे आभार मानायला हवेत. तर त्याऐवजी तू त्यांनाच दोष देतेस. कविता, त्यांनी तुझा मान जपला. अगं एका अर्थी तुझा मुलगा नचिकेत धक्के मारून तुला घराच्या बाहेर काढत होता, पण माझा जावई आणि माझी मुलगी अर्पिता तिथे आले ना, म्हणून तू. म्हणूनच हे सगळं घडलं. कोणी सांगितलं होतं त्यांना मान बनायला? मी तर बोलवलं नव्हतं ना. ते तिथे आले, माझ्या नचिकेतलं वाटेल तसं बोलले आणि सगळं विस्कटलं. ते तिथे आली नसते तर मी माझ्या नचिकेतलं समजवलं असतं. आमच्यात किती वाद झाले असते तरी माझं मुलगा म्हणून. कविता, खोट्या स्वप्नातून बाहेर पड. नचिकेत कधीच तुझं ऐकणार नव्हता, कधी ऐकणारी नाही ग. त्याच्यासाठी ना मेलोय ग आपण. नाही, तो माझा मुलगा आहे. तो असं नाही करणार. नाही करणार तो असं. बाबा, आपल्यासाठी कायद्याचा मार्ग आधीच बंद झाला होता आणि आता या नात्याचा सुद्धा. आता आपल्या समोर फक्त एकच मार्ग आहे. आपल्याला दुसरं घर शोधायला हवं. माझं दुसरं घर आज खूप मोठ्या संकटात आहे.
माझ्या माणसांच्या डोक्यावरचं छप्पर हिरावून घेतलं जातं. त्यांचं सगळं दुःख मला आणि माझं सगळं सुख त्यांना मिळू दे. आज माझ्या चेहऱ्यावर माझ्या नवऱ्यामुळे जो आनंद आहे, तो आनंद मी रेणुका त्यांच्या चेहऱ्यावर कधीच पाहिला नाही. श्रेयसला सुद्धा आत्तापासूनच वडिलांच्या मायेला पारखं व्हावं लागतं. देवा, मला एवढं सामर्थ्य दे की मी रेणुकाताई आणि श्रेयसच्या चेहऱ्यावर ते हसू पुन्हा आणू शकेन. नचिकेत दादा मला माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांच्या आत्ता हे लक्षात येत नाहीये की ते काय वागतात. त्यांना त्यांची चूक कळू दे आणि ते लवकरात लवकर त्यांच्या घरी परत येऊ देत. आई वडिलांना त्यांचा मुलगा, बायकोला तिचा नवरा आणि एका छोट्या जीवाला तिचा बाबा परत मिळू दे. आईंनी आजवर खूप काटकसरीनं संसार केलाय. कोणतीही हौस मौस त्यांना पूर्ण करता आली नाही. बाबांनी जे काही सहन केले ते खोलवर मनात दडवून ठेवलंय. त्या दोघांच्याही वाटचा त्रास आता संपू दे. त्यांना सुखात ठेवू शकेन असे क्षण माझ्या वाटेला येऊ दे देवा. माझ्या दोन्ही घरात कायम सुख नांदत राहावं यासाठी समर्पित किचन टिकून राहिलं पाहिजे. आम्ही जीवापाड प्रयत्न करतोय देवा. समर्पिता किचन पुन्हा उभं राहणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आम्ही खूप प्रयत्न करतोय. फक्त आमच्या प्रयत्नांना यश दे. समर्पिता किचन सुरळीत सुरू राहू दे. तुम्ही म्हणालात ते खरंय. गरज होती याची. मन एकदम हलकं झाल्यासारखं वाटलं ना. एकदम अशी पॉझिटिव्हिटी आल्यासारखं वाटलं. हो, आणि असं वाटलं की आपलं सगळं टेन्शन देवाने घेऊन टाकलं.